अजित पवार सध्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले, थेट जाऊया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हे सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी सध्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचलेले आहेत। तर विधान परिषदेच्या निवडणुकीआधी आमदारांचं हे देवदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी कार्यालयासमोरून देवदर्शनासाठी या विशेष बसचं नियोजन करण्यात आलेलं होतं। ही विशेष बस आयोजित करण्यात आली होती। अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सर्व महत्त्वाचे नेते हे आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण सिद्धिविनायक मंदिरातून पाहतोय। अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नेते जे आहेत ते सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय विधान परिषदेच्या निवडणुकीआधी आमदारांचं हे देवदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवारांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते आता सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आपण पाहतोय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, नेमके कोणकोणते नेते हे सिद्धिविनायक मंदिरात आता पोहोचलेले आहेत? तर आज अजित पवार गटातील जे सर्वच आमदार आहेत ते आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्याकरता गेले आहे। विधानसभा निवडणूक आता लवकरच येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सर्वच पक्षांनी जी कंबर कसली आहे आणि त्या अनुषंगाने आज अजित पवार गटातील जे सर्व आमदार आहेत ते तसेच जे मंत्री आहेत, सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, त्याचबरोबर अजित पवार आहेत, ते स्वतः आज बसनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन करण्यात गेले आहेत। आता थोड्याच वेळापूर्वी ते मंदिरात दाखल देखील झाले आणि आता त्यांच्याकडून बाप्पाचं दर्शन देखील घेतलं जात। त्याचबरोबर आपण पाहिलं विधान परिषदेत देखील निवडणुका येत आहे आणि आपण जर पाहिलं तर जे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना जो मोठा फटका पडला तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यावर आणि त्यातून मोठा फटका पडू नये त्या अनुषंगाने आज ते बाप्पांचं दर्शन घेणार आहे। मात्र बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर बाप्पांचा किती आशीर्वाद त्यांना मिळतो ते देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। खरं आहे रिद्धेश, आपण पाहतोय अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आहेत। तुम्ही जसं म्हणालात की अजित पवार हे स्वतः सर्व नेत्यांसह बसमधून दर्शनाला पोहोचलेत। मागच्या काही वर्षात आपण पाहतोय विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा राज्यसभेची निवडणूक असेल, ज्यावेळी आमदारांना मतदान करायचं असतं, आमदार मतदान करत असतात, त्यावेळी बस पॉलिटिक्स किंवा हॉटेल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणात समोर येत असतं। आमदारांची मतं फुटू नयेत यासाठी म्हणून हे प्रयत्न केले जातात। तसा काहीसा प्रयत्न या बसमधून येण्यामागे पाहायला मिळतोय का रिद्धेश? हा, नक्कीच आपण पाहिलं जसं तुम्ही म्हणाले की जो बस पॉलिटिक्स असते की सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये घेऊन जाणं, या सर्व आमदारांना बसमध्ये कुठल्यातरी अध्यक्षस्थळी घेऊन जाणे, असंच काही आपल्याला या इकडे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जे सर्व आमदार आहेत त्या सर्व आमदाराला एकत्र घेऊन अजित पवार आज सिद्धिविनायक मध्ये बाप्पांचे दर्शन घेणार। एकंदरीत आपलं जे शक्ती प्रदर्शन आहे, आपल्यासोबत आमदारांची संख्या किती हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून आज केला जात आहे आणि त्या अनुषंगाने हे सर्व जे आयोजन आहे, जो कार्यक्रमाचं आयोजन आहे, जे दर्शनाचं आयोजन आहे ते करण्यात आलं आहे। आता जवळपास किती मंत्री आहे, त्या जे मंत्री आहेत त्या अद्याप संबंधाने मात्र जास्तीत जास्त मंत्री आज आपल्याला बसमध्ये चढताना हे पाहायला मिळते। जवळपास
आपण पाहतोय अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, जे नेते आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी म्हणून हे सर्व नेते पोहोचलेले आहेत। दर्शन सुद्धा झालेलं आहे। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सिद्धिविनायक मंदिरात खाली बसून आरती पूजा सुद्धा केलेली आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी म्हणून हे सर्व नेते पोहोचलेले होते। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीआधी आमदारांचं हे देवदर्शन आपल्याला पाहायला मिळतं। यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या राष्ट्रवादीचे सर्वच मुख्य नेते असल्याचं पाहायला मिळते। सुनील तटकरे असतील, मंत्री धनंजय मुंडे असतील, हे सर्व नेते, प्रफुल्ल पटेल, हे सर्व नेते सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी म्हणून आले होते। मंत्री अनिल पाटील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादीचे जे नेते, आमदार, मंत्री आहेत, ते सध्या मंदिरातून बाहेरच्या दिशेला निघताना आपल्याला पाहायला मिळतंय।